श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मला जायचं होतं आज एका फंक्शनला, त्यामुळे मी छान अशी तयार झाले. त्यानंतर आम्ही फंक्शनला पोचलो. तर आमच्या इथल्या आजीचा 75वा बड्डे होता, म्हणजे अमृत महोत्सव. तर छान अशी आजीची एंट्री केली. आजी खूप छान दिसत होत्या. त्यानंतर मी बसून घेतलं. तिथं चालू होतं सगळं कार्यक्रम. आम्ही छान असं बसून बघितला. त्यानंतर आजीच्या सगळ्या फॅमिलीने छान असं आजीवर कोणी कविता तर कोणी भाषण वगैरे म्हणजे असं केलं. आजीचं सगळ्यांनी छान छान कौतुक केलं. आजीची लाईफ स्टोरी सांगितली. खूप छान वाटत होतं. आजी पण खूप छान दिसत होत्या. त्यानंतर आजीने छान असं केक कटिंग केला. तर काल आजीचा एकटीचा बड्डे नव्हता, तर आजीच्या नातवाचा पण बड्डे होता. म्हणजे किती भारी ना, आजीचा आणि नातवाचा एकाच दिवशी बड्डे. खूप छान वाटत होतं. हॉल पण खूप छान होता आणि एकदम भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही आजीला गिफ्ट वगैरे दिलं, फोटो वगैरे काढला आजीसोबत. त्यानंतर आम्ही आमचे फोटो काढले. सगळ्या फ्रेंड्सनी मिळून एकत्र आलो होतो, त्यामुळे मग एकत्र आल्यानंतर फोटो तर झालंच पाहिजे ना. आईचा आणि माझा एक फोटो काढला मी. त्यानंतर छान असं मी स्टार्टर खायला गेलो. खूप छान होतं स्टार्टर. पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, सूप खूप छान भारी वाटत होतं. पाणीपुरी तर खूप छान होती. बघा, यांचं तर चालू होतं पाणीपुरी खायचं, एकावर एक. त्यानंतर यांचं सूप चालू होतं प्यायचं, दोन्ही सोबत. त्यानंतर आम्ही गेलो जेवणाकडे. जेवणाचं पण मेनू खूप छान छान होते. गरम गरम होती जिलेबी वगैरे सगळं तयार. खूप छान मेनू होता. आम्ही जेवण करायला घेतलं. छान असं जेवण केलं पोटभर. खूप भारी होतं आणि खूप भारी पण वाटलं. जेवण करून झाल्यानंतर मी गेले आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि असं झालं छान असं बड्डे सेलिब्रेशन. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.